शिवसेना शिंदे गट तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा जाहीर सभा रेल्वे मैदान येथे होणार आहे। तर या प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र बोंडेकर यावेळी मंचावर उपस्थित असणार आहेत। आणि भंडारा शहरातील जलपर्यटन प्रकल्पाची व खाम तलाव येथील 51 फूट उंचीच्या श्रीरामाच्या मूर्तीची पाहणी करून दुपारच्या सुमारास रेल्वे मैदान खातरोड या परिसरामध्ये येथे शिवसेना मेळावा जाहीर सभेस संबोधित करणार आहेत। याकरिता प्रशासनाच्या वतीने पोलिसांचा तगडा बंदोबस्तही करण्यात आला असून 92 पोलीस अधिकारी, 568 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। येथील मेळाव्यास संबोधित करण्याकरिता जवळपास 10,000 ते 15,000 लोकांना बसण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यानिमित्ताने जोरदार तयारी सुरू आहे। त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र बोंडेकर यावेळी उपस्थित राहतील। ज्या मतदारसंघात शिवसेने शिंदे गटाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले त्या मतदारसंघात पोहोचून आभार मानण्यासाठी शिंदे यांची यात्रा मानल्या जाते। आमदार बोंडेकर यांच्या विजयाबद्दल आभार मानण्यासाठी ही यात्रा असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे। या दौऱ्यामध्ये ते वैनगंगा तीरावरती असलेल्या जलपर्यटन आणि खाम तलाव येथील 51 फूट उंचीच्या श्रीरामाच्या मूर्तीच्या निर्माण कार्याचा आढावा घेतील। तसेच दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास खातरोड भंडारा येथील रेल्वे मैदानावर सुमारे 1 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री शिंदे हे प्रतिनिधीला तसेच सर्वसामान्य जनतेला काय संबोधतील याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे। मुकेश केवट, VBN न्यूज भंडारा।